इथं मॅगीसाठी भांडतात. सिरियस डिस्कशन चाललेलं आहे. सिरियस डिस्कशन. चर्चा सिरियस आहे. सोपन भाई बोलतो पुढच्या वर्षी येईल तर जोड्याशी येईल, नाही तर बोलतो येणार नाही. गुड इव्हिनिंग गाय, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आता चाललेलो आहे एकविरा 7 स्टँडर्ड ग्रुप आमचा निघलेला आहे. आणि 2 मिसिंग आहेत, 2 गेलेत केदारनाथला. सूरज आहे, सोपान आहे, विनायक आहे. आणि आता लागलेलो आम्ही एक्सप्रेसला. लागलो का रे? टाइम आहे. आणि फुल नाश्ता विष्टा केलेला आहे, दाबे वेले खाल्लेले त्यांनी. आणि काय तू निघा झाला छोले भटुरे. सूरजनी छोले भटुरे. आणि सूरजचा फोन आताच बंद झालेला आहे. आयटमचं होतं का? अरे बाबा आता निघलेलो आम्ही, संध्याकाळीच निघलो. आता ट्रॉफिक नाही भेटेल तर चांगली आहे मला. सो 7 स्टँडर्ड ग्रुपचा आमचा विषय असा आहे का कमीत कमी प्लॅनिंग होतात, पण होतात त्या ठीकच होतात. चला, सो आता एक्सप्रेसला एंट्री झालेली आहे आमची. आणि कलंबोलीवरूनच आम्ही एंटर केला, कारण की आम्ही खारघरवरून निकडून आलो या साईडनी. सोपन काय बोलशील? काय बोलू सांगा. सोपन पण एक्सायटेड आहे. आणि इथं चालू आहे आपला ओल्ड रायडर, जो 7 स्टँडर्ड पासून आपल्या सोबत आहे. 7 नाही, फर्स्ट ना. स्वर्गात नको नाही हो, आलू चालव. तू स्वर्गात पण नको जाऊ ना, आम्हाला पण नको. आलू जाऊ दे, काय घाय ना आपल्याला. आणि मला तर 1 तासात पोहोचू आपण. विनायक आमचं ड्रायव्हिंग करतं 100-120 ला. बोललो थोडा आलू घे, सगळी सिंगल आहे आम्ही, कोणचीच लागणार नाही झाली. इकडे बिस्किट फुल चालू आहे बघा. बिस्किट मग संसारी माणसं आलेली आहेत. हे बिस्किट सोपनला देऊ का एक? नाही कुठलं आहे हो? अशी ना बिस्किट पाहू शकतो. बिस्किट नाही ना, वेगळा नाव आहे त्याचा. अमिताभ बच्चनचा. तर आम्ही चाललोय आणि थोडी ट्रॉफिक आम्हाला कमी भेटली पाहिजे पुढं, आणि दर्शन पण लवकर झालं पाहिजे. सो एन्जॉय करत सगळे आमचे 7 स्टँडर्ड चाललेलं आहे. 2 जण मिसिंग, नयन, सौरभ. सो पुढच्या वेळी ते पण येतील. सो गाइस, ट्रॉफिक लागलेली आहे नेहमीप्रमाणे. इथेच लागते जिथे ट्रॉफिक मध्ये एनर्जी बरा झाला ना. तो ट्रॉफिक मध्ये आपला हेल्प येतो विनायक. त्याची एनर्जी कपले लवकर क्लिअर होईल ते बरी आहे. पुढे झाडवाला पोहोचलोय, थोडाच टाइम नंतर पोहोचू. किती 5-10 मिनिटात पोहोचू, पण या ट्रॉफिक मधून निघलं पाहिजे. गाइस, आम्ही पोचलेले आहो. गाडी लावली पार्किंगला. आणि हे 4 मेंबर आमच्या तिकडे आहेत. सो चाललोय आता आम्ही. दर्शन होते का? लाईन जर असली तर मग बाहेरूनच दर्शन घ्यावं. पण बघू काय होतं. पहिला पायथ्याशी दर्शन घेऊ. आणि 2-3 जणांनी ते चपलीच घातल्या नाही, पण आपल्याला नाही जमणार. थोडा काढायचा त्रास होईल, पण काढू. सो दर्शनाला गर्दी झालेली आहे. पायथ्याशी दर्शन झालेलं आहे आणि मस्त दर्शन झालं. थोडा गर्दी पण नव्हती जास्त. सो आम्ही आता पहिल्या पायरीपासून चढायची सुरुवात केलेली आहे. 2 दाखव. आणि 3 जण चपलीशी आहेत. मी शूशी, सॉरी 2 जण चपलीशी आहेत. मी शूशी आहे ना, बाकी चपली नाही घातल्या यांनी. आई माऊलीचा उद्या एकविरेचा सफेद पॅन्ट वाले चिरागतो नुसता पार पोट. आम्ही यायच्या थोड्या वेळ आधी वाटतं पाऊस पडून गेले. सो गाईज, आम्ही लागलो लाईनीला. आणि लाईन खूप फास्ट आहे. अजून मेंबर कुठे राहिलं आपलं? उद्या हे मेंबर आमचं. पटकन दर्शन भेटला तर चांगली गोष्ट आहे. लाईन कमी आहे.
गाईज मस्त आमचं दर्शन झालेलं आहे. सोपनवाडीमुळे नवरात्रीला मी पहिल्यांदाच आलो. कधी येत नाही, कधी जात नाही, पण येत पण नाही. जय मी आलो आणि दर्शन पण भेटला. आई माऊलीचा. असं सिरियस डिस्कशन चाललेलं आहे. सिरियस डिस्कशन. चर्चा सिरियस आहे. सोपन भाई बोलतो पुढच्या वर्षी येईल तर जोड्याशी येईल, नाही तर बोलतो येणार नाही. असं बोला. यावर्षी असलं बोलतो बैलाला घेऊन येईल, मी एकटा येणार नाही. यावर्षी कर्तव्य आहे का? पुन्हा भेटू दे. या वर्षी तुम्हाला डाळ नक्की भेटणार. पण लास्टला ती 13वीची का नाही असो. यावर्षी सोपांचा आहे म्हणजे यावर्षी दाल पापड लोणचा वारंवार मटण घालणार आहे का त्याला? गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो ते इथून गावाऱ्यांना जाऊ. केलंबाग. सो 1-1.5 तासाचा रूट आहे इथून. दर्शन चांगलं झालं, मला वाटलं नव्हतं दर्शन होईल. सो आता मी इथून चाललो केलंबाग आणि विनायकच्या अंगात घुसलेला आहे. आधीच मी दिसत नाही, त्यात लाईट गेले, आता अजून दिसणार नाही. काय काय आणि इथे एकविरीला लाईट गेलेली आहे. हे बघ कसं अंगात आलेलं आहे. जाते पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. आणि आम्ही आता उतरतोय, आम्ही चाललोय ऑन द वे पाणी घेऊन येते. केलंबा. गाडी खाली लावली आहे. खालचा नजारा दिसतोय का? प्रभूकडे हा नामाचा गजर चाले. फुल तिकडून उतरता ती अंगात आलेलं आहे विनायकच्या. त्याने अजून कुठला अभंग आहे का आपल्याकडे? हे ना राज गवलनी आहेत. ए, यमुनीच्या तिली काल पाहिला आधी. ओ मी चालू केलं मला आणि रस्ता एवढा खराब लागलेला आहे आम्हाला. मधीनच मधीनची बायपास टाकले, पलासची वाटवली नाही आलो. अजून किती टाइम लागेल आपल्याला? मॅप नुसार आपल्याला दाखवले अजून 32 मिनिटं आहे, पण 32 मिनिटाचे कधी 1 तास होईल सांगता नाही येत. रस्ते खूप खराब आहेत. मला थांबू होतं. इकडे काय आम्ही मधीन थांबलेलो आहे. सगळ्यांना भूक लागलेली, काय भेटला ना म्हणून चाय वगैरे पिला आहे. आणि इथं मॅगीसाठी भांडतात. एवढं खाताना नाही, चाय पण नाही सोडत. अजून त्यांना मॅगी पाहिजे. गर्दी रात्री खूपच आहे. आता गेल्यावर तिथं समजेल किती गर्दी आहे. दर्शन होते का ना लवकर. काय पण झालं तर दर्शन घेऊच. आणि इथून ट्रॉफिक लागलेली आहे. अजून 1 किलोमीटर रस्ता पुढे आहे. यो आहे जो ट्रिपला आले नाही हो, खातच राहतं खातच. तो मला डायरेक्ट बोलला बस. यो भाई काय थांबाचं नावच नाही. मॅगीच काय खात, आपल्याला बंद झाला. पूर्ण ट्रिपला खातच राहते. गाईज गर्दी बघा आज किती आहे. गर्दीच गर्दी. दर्शन होल के नाव हो. दर्शन वगैरे झालेलं आहे. 10 मिनिटात दर्शन झाला. दुसऱ्या दिवस पण आलेलो मी, पण तेव्हा लवकर झालेलं. आता 10 मिनिटं लागले पण दर्शन झाला. थोडं नाचलं 5 मिनिटं. सो आता आम्ही निघतो पेट पूजा करायला. सो गाडी काढा रे पटापट ड्रायव्हर. सोपान सातारा एक्सप्रेस. चला आता निघतो आम्ही करतो पेट पूजा. भूक लागले. यांना प्युअर व्हेज पाहिजे होता आणि आता नॉनव्हेजच्या जागेवर खाता नाही. असं काही पोरांचे नखरे आहेत आमच्या. सो चालून जाते एका दिवस. आणि विनायक शेट स्विगी करते कारण तो प्युअर व्हेज आहे, तो नाही खात. सो आता चायनीजवर आम्ही काम चालवतो आणि लॉलीपॉप पण आलेले आहेत. सो अशा प्रकारे ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय.